लाले भाजी निवडून ठेवतेस का ग? म्हणजे दुपारी करता येईल. हा निवडते. होय. आणि तिथं ना पावट्याच्या शेंगा बी ठेवल्यात. त्या पावट्याचं कालवण करा काळ्या तव्यात. हा करते. फुलताई वय ग, कोणी दिल्या पावट्याच्या शेंगा? अगं आपल्या त्या नायकीन ताई नाही का, त्यांनी दिल्यात आपल्याला शेंगा. हा बेस आहे. मला लय आवडतं बरं का पावट्याच्या शेंगा. हे बरं झालं नाही का, आता मोरल्या वर्षापासून आपल्या वावरातल्या शेंगा खायला मिळतील. बरं झालं यांनी सालगडी लावला ते. आता घरच्या भाज्या चांगल्या चुंगल्या खायच्या आणि त्याचा आमकरला त्याचे पैसे बी द्यायचे. झाले थांब ग. अगं आता आपण सगळ्या इथे आहोतच ना, मला बोलायचं होतं जरा. आपल्या माधुरी इथे लगीन ठरले नवं, तर तिची वटी भरायला लागेल आणि तिला चांगला महागातला आयर बी करायला लागेल. तर तशी पैशाची आपल्याला सोय बी करायला लागेल. पण आयर काय करायचा? मी काय म्हणते, एक चांगल्यातली साडी घेऊया आणि चांगला डिनर सेट घेऊया. पैसे झाडालाच लागतात ना, काही गरज नाही एवढा महागाचा आयर करायची. मी काय म्हणते, पाकिटात 1000 रुपये घालून देऊन टाक. रंजे, पाकिटात पैसे भरून द्यायला ते काय परक्या कुणाचं लगीन आहे वय ग? माझ्या एकुलत्या एक भाचीचं लगीन आहे आणि तिच्यासाठी मला काहीतरी चांगलं करायला नको वय ग? चांगला आयर घ्यायला लागेल तिला. म्या तुझ्या भावाच्या लग्नामध्ये चांगला 5000चा आयर केला होता आणि इथं माझ्या भाचीच्या लग्नात 1000 रुपयाचं पाकिट बनवा म्हणतेस. कसं वाटतंय का तुला? होय का फुलत आहे, दाखवलं का बोलून? बाई एकदा काय माझ्या माहेरी आयर केला ते 5000 वेळा बोलून दाखवलं. आयर केला, आयर केला, आयर केला. रंजे, तू भाग पाडतेस मला बोलायला हे सगळं. नाही तर मी कोणाला केलेलं ना बोलून दाखवत नाही. जर तू माझ्या माहेरच्या माणसाने कमीपणा दिलास ना तर मी बोलणार. बाई हो का, आता मी कशाला कमीपणा देऊ? जेव्हा जेव्हा तुझा भाऊ या घरामध्ये आलाय ना, तेव्हा तेव्हा हात हलवतच आलाय. आणि तुला काय, माझ्या भावानं लग्नामध्ये तुला चांगली साडी नेसवली होती, विसरली वय ग? हा मग काय उपकार नाही केलं त्यानं. मी आम्ही त्याला चांगला महागातला आयर केलाय आणि त्यानं काय केलं ग? जो आयर त्याला आला होता ना त्यातनंच साडी मला फिरवली. हा मग तुला काय, जेव्हा जेव्हा तुझा भाऊ या घरामध्ये आलाय ना, तेव्हा तेव्हा तमाशाच केलाय त्यानं इथं येऊन. हा बर का, आणि बहीण म्हणून तो तुला काडीची किंमत देत नाही. तुम्हाला काय करायचं हो? ते फुला आत्या आणि त्यांचा भाऊ बघून घेतील ना. तो त्या दोघा भावा बहिणींमधला विषय आहे. आणि एवढं बोलताय, तुमचा भाऊ कधी भेटायला तरी आलाय का? अय लाले, माझ्या भावाबद्दल काही बोलायचं नाही, तुला आत्ताच सांगून ठेवते. माझ्या माहेरचं नाव घ्यायचंच नाही. तुम्ही त्यांच्या भावाचं नाव घेतलं ते? हा, त्या काय बोलत नाहीत म्हणून जास्त बोलत जाऊ नका, त्याचा फायदा घेऊ नका. त्या ऐकून घेतील. बघीन बघीन तर असा एक दिवस काम करा करीन ना. लाले गप्पाच की तू. तुला वाईटपणा घ्यायचा आहे का याच्यामध्ये? तर वाईटपणा घ्यायचा नाही म्हणे. बाई जशी काही तुझी सून सद्गुणाचा पुतळाच आहे ना व. फुलात आहे घे बाई, चांगलं डोक्यावर बसून घेईला. इथं माझी सून एक शब्द बोलत नाही कुणाच्या समोर, आणि तुझी सून जेव्हा बघावं तेव्हा मारक्या म्हशीसारखी अंगावर आलेलीच असती. हो ना, तू उकसवतीस ना म्हणून त्याची वागती. हाय का आता, म्हणजे बघा आपण त्याला बोल. आतमध्ये लई काम आहेत आपल्याला. चला चला चला. हाय का आता, असं आहे वय? काय जागा दाखवून चाललंय का काय मला माझी? आयो, काय परवड झाली माझी या घरामध्ये. कोणीतरी बघाव. मी तर म्हणते ना, काय ईश्वर द्या आणून मला खायला आता. आत्या, काय ग, उंदराचं, पालीचं, खजुराचं देऊश? एवढा फोपाटा जाते का आता? अरे जी मी निघतो, जरा अर्जंट काम आहे मला. हो चहा. नाही नंतर परत कधीतरी. अहो अर्जंट आहे, अर्जंट आहे. अरे असे का निघून गेले अचानक? आणि अरे तू कधी आलास? ये चहा होते आपल्या दोघांना. साकेत, एक मिनिट. मला सांग, हा ड्रेस कसा दिसतोय? मी गोपाळजींकडून स्टिच करून घेतलाय. काय टॅलेंटेड आहेत ना ते. साकेत, अरे बोल काहीतरी, तुझ्याशी बोलते. सांग ना, कसा दिसतोय हा ड्रेस? छान दिसतेस. गोपाळजींची कमाल आहे हा सगळी. खरंच खूप मन लावून शिवलाय त्यांनी हा ड्रेस. खूप कमाल फिटिंग बसली आहे मला. गोपाळजी एक मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. अरे तुला एक सांगू, तुला तो जितका माणूस प्रामाणिक वाटतोय ना तितका तो प्रामाणिक नाहीये. म्हणजे असं का बोलतोयस? साकेत, अरे गोपाळजी खरंच मनाने फार चांगले. म्हणजे बघ ना,
ते समजूतदार आहेत, ते लोकांची मदत करतात, प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अगं ते फक्त वरवरचं दाखवायला जगाला, नकली. साकेत, गोपाळजींनी काही वाईट केलंय का तुझं? माझं काय वाईट करणार तू? मग तुला सांगू, आता मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा तो गोपाळ तुला स्टेअर करत होता, तेही खूप वाईट नजरेने. मी पाहिलं, त्याने मला बघितलं, गोंधळला आणि निघून गेला. नशीब आज मी इथे वेळेवर पोचलो म्हणून मला दिसलं तरी. अगं हो नोस त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय इंटेन्शन आहे. साकेत, बोलू नको पुढे याच्या. आणि काय रे, वेडबीड लागलंय का तुला? काही काय बरळतोयस तू ना? कधी कधी दादासारखं वागतोस साकेत. माझ्या आसपास येणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीवर डाऊट येतो रे तुम्हाला. आर्या प्लीज समजायचा प्रयत्न कर. अगं मी जे बघितलं ना मी ते तुला सांगतोय. पण प्रत्येक वेळी आपण जे बघतो तसंच असतं असं नसतं ना. माणसाचे डोळे सुद्धा माणसाला दगा देतात. ह्याला म्हणतात विश्वास. मला माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं खूप आवडतात. म्हणजे विश्वासघात करायला खूप मजा येते. जी व्यक्ती मेजरमेंट्स घेताना गावातल्या कुठल्याच स्त्रीला साधा स्पर्श होऊ देत नाही, प्रत्येक स्त्रीकडे एवढ्या आदराने बघतात, ती व्यक्ती असं चीप काम करेल असं खरंच वाटतं का तुला? हे बघ, मी जे बघितलं ना ते मी तुला सांगतोय. साकेत प्लीज, पकड हा चहा, गरम आहे, पकड. आणि हे दादासारखं वागणं बंद कर. किती संशय घ्याल रे. आणि मला नको बोलायला, ये चहा घेऊया. तो साकेत मध्येच कुठून कडमडला काय माहिती. त्यांना पुन्हा आर्याला सावध करण्याचा प्रयत्न केला तर हा माझ्यावर लक्ष ठेवणार. त्याआधीच त्या साकेतचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. गोपाळ, थांब माधुरी, थांब. तिकडे काय बघतोयस? पप्पा नाहीयेत दुकानात, ते पत्रिका वाटायला गेलेत. गोपाळ, माझी 2 दिवसावर हळद आहे. अरे वा, चांगलं आहे की. शुभेच्छा तुला. काय? अरे काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? शुभेच्छा काय देतोयस? तुम्हाला सांग, तुम्हाला कधी पळून येणारच म्हणजे मला तशी तयारी करायला. माधुरी तू ना माधुरी, तुला काही येड लागलंय का ग? तुला 1000 वेळा सांगितलं ना दुकानाच्या बाहेर येत नको जाऊ. कुणी ऐकलं म्हणजे किती महागात पडेल ते आपल्याला. आणि हे बघ, मी काय तुला पळून येणार नाही. काय? अगं म्हणजे आपण दोघं पळून जाणार आहे ना. हा, तेच ती. पण आपण कधी जाणार आहे ते तरी सांग ना. योग्य वेळ आली की सगळं सांगतो तुला. पण बाई, परत दुकानात नको येत जाऊ. कुणी बघितलं ऐकलं किती महागात पडेल. आधीच पक्या मामाला संशय आलाय. अजून 2-4 वेळा जर का दुकानात बघितलं ना तर वाट लागेल आपली. ठीक आहे, जाते मी. पण आधी मला सांग, तुम्हाला कधी भेटणार आहेस आणि तुझा प्लॅन काय ते सांग ना, म्हणजे मला तशी तयारी करायला. भेट आज रात्री भेट. हाच रात्री? नक्की? ठीक आहे, जाते मी. यू? आय लव्ह यू.